हैप्पी दिवाली. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. चला खूप चांगलं आहे. एक मिनिट. ओके. हैप्पी दिवाली सर. हॅपी दिवाळी. सर आपको थोड़ा आगे बढ़ो. दिवाळी. हैप्पी दिवाली. हॅपी दिवाळी. लागलंय पाहायला. पाहायला लागलंय. वनी आली नाही. एक मिनिट. एक मिनिट. एक मिनिट. चलो एक मिनिट. जरा मागे ना. चलो. हाँ. येतच नाही. सर तेवढं सर थोडं अभी उनको हाँ निशान चढ़ाओ. इधर हो नाही खूप कमी असं आम्ही भेट द्यायला माझी काय अपेक्षा
हे आउटसाइडच आहे. ॲक्च्युली नाही गेला मी सिटीजन वेलफेअरतर्फे ट्रस्टी आहे आणि हे महेंद्रभाई ॲक्च्युली 2 मिनटं त्याचा कॉन्सेप्ट सांगतो. तर मी एकदा म्हणजे हातपाडीमध्ये. लोणावळ्याला जात होतो बाहेर आणि त्या ठिकाणी लोणावळ्याला आपण उतरतो. त्या ठिकाणी एक आजी आणि आजोबा, आजीला पट्टा बांधलेला. ही स्टोरी नाही, मी प्रॅक्टिकली सांगतो. माझी गाडी, मी आणि मिसेस आम्ही 2 जण होतो आणि जात असताना त्यांना बसवालीने त्या ठिकाणी उतरवलं आणि सांगितलं हा रस्ता लोणावळ्याला जातो. ते त्यांची बॅग घेऊन दोघांची इथे घेऊन हळूहळू चाललो. माझी गाडी आली, मी पण लोणावळ्यालाच जातो. मी बघितलं, आम्ही दोघांनी विचार केला तर हे कुठे जातो आणि त्यांना तिकडे काही व्यवस्था नाही. मी गाडी थांबवली आणि त्यांना बसवलं गाडी. त्यांना कुठे जायचं तर त्यांनी मला ॲड्रेस दिला आणि तो ॲड्रेस होता ओल्ड एज. तर मी त्यांना विचारतो तर तुम्हाला इकडे कोणी पाठवलं? त्यामुळे माझ्या मुलांनी बोलतो. म्हटलं ठीक आहे. मग मी खाली उतरलो, मला पण माहीत नाही. मी खाली उतरल्यावर एका पानवाल्याला, हॉटेलवाला आणि पानवाला तर त्याला ॲड्रेस विचारला आणि सांगितलं हा ओल्ड एज तिथे आहे. मी एक्झॅक्ट त्या ठिकाणी गेलो. जवळजवळ हायवेपासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर होतं आणि या दोघांना असं लक्षानं नाही. त्या ठिकाणी गेलो, त्या ओल्ड एजमध्ये गेलो. त्यांना विचारलं, मॅनेजर होते. म्हटलं यांचं आहे का तुमच्याकडे? ते हो ना. म्हटलं कोणी बुक केलं? तर यांच्या मुलांनी बुक केलं. त्यांना फोन लावा. त्यांनी फोन लावला. त्यांनी सांगितलं का तुमचे आई वडील आलेले? म्हटलं मला फोन. मी माझ्या अगदी मृदू भाषेमध्ये त्यांना स्पष्ट सांगितलं. म्हटलं बाळा, ही तुझी पद्धत नाही. जर तुला सोडायचं होतं तर स्वतः गाडी येऊन ठेवायचं का? ते बिचारे कसे आले? तो म्हणाला नाही अंकल सॉरी. आणि त्या टायमापासून माझ्या एक मनात तेच चाललेलं तर असं काहीतरी. हे महेंद्रभाई हे मला भेटले. ह्यांचं पूर्वी मागे होतं एक ओल्ड एज चालू. यांना लोकसेवेची इतकी आवड आहे तर पूर्वीपासून ते म्युन्सिपाल्टीला आमच्या इकडे भगवती हॉस्पिटल तिकडे पण जायचे आणि त्यांनी ते चालू करत असताना मग त्यांच्याबरोबर मी भेटलो. आम्ही दोघांनी मिळून हे चालू केलं. आज आमचं हे ट्रस्ट चालू 11 वर्ष. आम्ही 2013 आम्ही करतो. हळूहळू आम्ही लोकसेवाच करतो राहिले. आम्ही सरकारकडे खूप प्रयत्न केले पण अजून काही झालेलं नाही. मला त्याबद्दल वाद पण नाही आहे. पण लोकांचा सहभाग हा आपल्या ट्रस्टचा जे लोक या ठिकाणी म्हणतात त्यांना आवडतं आणि ते तुम्ही काही आणलेलं आहे असं अनेक प्रकारची डोनेशन येतात. पुढे आमचा हा ट्रस्ट, आमची सेवा, आमचं एवढंच आहे का बाबा जे लोकांनी लोकांसाठी दिलेलं आहे आम्ही पूर्ण फुलाची पाकळी म्हणून सेवा करत आहोत. तुम्ही या ठिकाणी सगळे आलात, आम्हाला खूप बरं वाटतं. मी ह्यांना टी व्हीमध्ये बघतो, मला बरोबर त्यांचा चेहरा आठवतो. हास्य जत्रेमध्ये यांना बघतो मी, कारण हास्य जत्रा मी बघत असतो आणि तो पण कधी माझ्याकडे जे आहे रात्री 10, 10:30, 11 झोपताना ते बघायचं. म्हणजे काहीतरी कॉमेडी आणि बरं वाटतं. मला तो पण चांगलं. इथे किती आमच्या या ठिकाणी 30 आहे. म्हणजे आता अप फ्लॅक्स म्हणजे कमी जास्त होतं. काही लोक बरे झाले का घरी जातात, काही लोक राहतात. म्हणजे काही आजारी लोक असतात. हो हां, आणि काही लोकांचं औषध पाणी झालं का मग जातात, काही लोक राहतात. असं आमच्या या इकडे व्यवस्था 20 लोकांची आहे पण 25-30 तसंच त्या इकडे पण असं. त्यामुळे हे दोन्ही आम्ही स्वतः
हां टोटल 60-65 असं होत राहतं. आणि आमच्या इकडे पोलीस स्टेशनवरनं खास फोन येतो. ते लोक सांगतात की बाबा आमच्याकडे अशा बाई मिळाले, त्यांना ठेवा. आम्ही त्यांना पण 2-4 दिवस असंच आमच्यातर्फे पोलीस त्यांच्याकडून आम्ही ठेवतो. ही पण आमची एक सेवा आहे. तुम्ही आला खूप बरं वाटलं जरा आम्हाला. असंच वर्षातून 1-2 वेळा जरी आला तरी आम्हाला जरा आमचा मला नाही भेटलं तर आवश्यक असेल प्लीज त्यांनी पुढे यावं. उधर जाओ, वो साइड जाओ, आप वो साइड जाओ. अच्छी जाने हैं. हॅपी दिवाळी. मला पण सावकाश सावकाश या. सर या. ते वाचणार नाही. अरे 24 आहे. सर मला काही सांगणार शिवा. लाईट सगळ्या लाईट खूप असं छान वाटतं. माझ्याकडनंही जे काही आवश्यक वाटतं थोडा पीछे नेहमीच आम्ही इथे तुमच्यासाठी असू. आणि राहायला इथंच आहे बरं. थोडं पीछे आम्ही येत राहू. खूप मोठं काम आहे तुमचं. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानतो. हे खूप दुर्लक्षित असं काम आहे.